ठाकरे बंधूंचा वरळीत विजय मेळावा झाला. उद्धव ठाकरेंनी राजकीय युतीचे संकेत दिले आणि एकनाथ शिंदेंनी दिल्लीच गाठली. अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत गुप्त राजकीय खलबत झाली. यावेळी अमित शहांनी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा नेमका प्रभाव किती आहे याविषयी शिंदेंकडून माहिती घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, त्यामुळे भाजप सावध झालाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रात महायुतीला किती फटका बसू शकतो याचं अंतर्गत सर्वेक्षण भाजपनं केलंय. या सर्वेत नेमकी काय माहिती समोर आली हे अमित शहांनी शिंदेंना सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना रोखायचं कसं, त्यासाठी वेळ पडल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर टाकायच्या का, त्याचे परिणाम काय होतील, या सगळ्याबाबत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय चर्चा झाली. तसंच ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलं आणि लक्ष केलं तर त्यामुळं मराठी मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटेल. मराठी हिंदी वादामुळे मुंबईतील अमराठी मतदारांचं ध्रुवीकरण होऊन ते महायुतीच्या पाठीशी उभे राहतील का, याचं विश्लेषण अमित शहांकडून सुरू झालंय. राज ठाकरे यांनी त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली होती. त्यावर आता मनसे आणि ठाकरेंना शह देण्यासाठी काउंटर नरेटिव्ह कसा सेट करायचा याबाबतही शिंदे आणि अमित शहांची दीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान या भेटीवर संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलंय, गुरु पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहांना भेटले. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण हे गुरु पौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असं दाखवलं. दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात दीर्घ चर्चा झाली. तूर्त इतकेच, बाकीचा तपशील लवकरच. की आतल्या आत काही कुरघड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथं सुरू आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी बार्गेनिंग पॉवर भाजपची वाढावी आणि एकनाथ शिंदे साहेबांची कमी व्हावी. कारण का आजपर्यंत आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत. जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं, मंत्रीपद कमी मिळत होते, पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता, तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते. कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल, ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया, इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आम्ही माघार घेऊ, अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी. एकनाथ शिंदे साहेब मला माहित नाही दिल्लीला गेले होते, पण दिल्लीला जर गेले असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील, गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले असतील, तर काही लोकांच्या पोटात असं दुखतं कशासाठी, प्रॉब्लेम काय त्यांना. हो तर्क बघा, तर्क ठाकरे बंधू एकत्र येतील न येतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही लोक एवढी उतावळी झालेली आहेत, स्वतःचे 20 नगरसेवक देखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळं युपीटीचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागलेत की आम्हाला काय पण द्या, किती पण जागा द्या, पण आम्हाला तुमच्या सोबत घ्या. जसं मराठी माणसाचा मोर्चा हा मनसेनं काढण्याचा निर्णय घेतला, राजसाहेबांनी त्याचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. यांचा मोर्चा 17 तारखेला होता, पण हे 15 तारखेच्या मोर्चामध्ये घुसले आणि विजयी मेळाव्यामध्ये देखील मनसेच्या गर्दीमध्ये जाऊन स्वतः भाषण केलं. त्याच्यामुळं स्वतःचं अस्तित्व कदाचित समजल्यामुळं आज काही लोकांना मनसेची आवश्यकता लागते. सोबतच वाद टाळण्याचा सल्ला देखील अमित शहांनी दिला आहे. महापालिका निवडणुका होईपर्यंत कोणताही भाजप किंवा शिंदे गटाचा नेता यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असा स्पष्ट सल्ला अमित शहांनी दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या अलीकडच्या कृती आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत आणि भाजपनेही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीचा दौरा केला. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना आणि अनेक महत्वाची विधेयकं मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एकनाथ शिंदे यांनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम देखील रद्द केले होते आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवलं होतं. त्यामुळे कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा आणि सतत राजकीय डावपेच आखणारा भाजप हा ठाकरे बंधूंवर कोणता डाव टाकतो हे पाहणं महत्वाचं आहे.
ब्युरो रिपोर्ट लोकमत.com. राज ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात जरी थेट युतीची घोषणा केली नसली तरी उद्धव ठाकरेंबरोबर सहकार्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्ह आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका नसून तिच्याकडे हजारो कोटींचं बजेट असल्यानं ती महत्वाची मानली जाते. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजप आणि शिंदेसाठी मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. शिंदेच्या दौऱ्यावर रोहित पवार काय म्हणालेत आणि उदय सामंतांनी एकनाथ शिंदेचं समर्थन कसं केलंय पाहूयात.